चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं 1 जून रोजी सोलापुरात राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. सोलापुरातील चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं चर्मकार समाजातील उपवर वधूवर, घटस्फोटित, विधवा, विधूर आणि दिव्यांग यांचा वधूवरासह पालक परिचय मेळावा 1 जून 2025 रोजी जुळे सोलापुरातील जगदीश श्री मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून समाजबांधवांनी नोंदणी केली आहे. इतर राज्यातून 100 आणि महाराष्ट्रातून 500 वधूवरांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, सातारा, नगर, नाशिक, लातूर, धाराशिव, अकोला, बीड यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. कर्नाटकातील इंडी, विजापूर, बेळगाव, बागलकोट इथून नोंदणी झाली आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे अशी माहिती प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर, हरिदास टोणपे, वामन धुळगाव यांनी दिली. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे हे राहणार आहेत. त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं करण्यात आलं. 1 जून 2025 रोजी सोलापूर येथील जगदीश्री लॉन्स अँड गार्डन्स या ठिकाणी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत हा मेळावा आयोजित करण्यात आला. ह्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त समाज बांधव भगिनींनी आपल्या उपवर मुला मुलींना किंवा घटस्फोटित, विधवा, विधूर, दिव्यांग वधूवर जे असतील त्यांना सोबत घेऊन येऊन परिचय मेळाव्यामध्ये एकमेकाचा परिचय करून घ्यावा आणि जास्तीत जास्त विवाह जुळवून घ्यावेत अशी अपेक्षा आहे. आणि आम्हाला जवळपास आत्ता 850 लोकांनी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन. आम्हाला प्रत्यक्ष जवळपास 400 ते 500 लोकांनी फोनद्वारे संपर्क केलेला आहे. आम्हाला खात्री आहे की मेळाव्याला कमीत कमी 1000 लोक तरी जमा होतील. या पत्रकार परिषदेला दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मगरुमखाने, परशुराम शिंदे, शिवपुत्र हरवाळकर, अंबादास हरवाळकर, अंबादास चाबुकस्वार, सुधीर बनसोडे, सदाशिव कांबळे, संगीता शिंदे, राजश्री खडतरे, सुनीता वनस्कर, पौर्णिमा धुळराव यांची उपस्थिती होती.